इथलं पाणी का बरं वाढ राहील तर जमुनाजी मा महिला माता तुम्ही सांगा बहिणी हा कोण जाण रे भाऊ आणि आमले माहित राहतो तुला काय दडकावतो दाडे जमुनाजीचं कारणच असं होतं की जमुनाजीला भगवंताचं दर्शन घ्यायचं होतं. बरं ठीक आहे भगवंताचं दर्शन घ्यायचं होतं इथपर्यंत बरोबर आहे पण मला सांगा दर्शन घेते जमुनाजी मग जमुनाजीचं आणि भगवंताचं रिलेशन काय नातं काय होतं हा देवाचं आणि जमुनाजीचं काय नातं होतं नाही माहिती. एका ठिकाणी जमुनाजी देवाची सासूबाई सांगितली गेली आणि एका ठिकाणी पत्नी पण सांगितली गेली. विठ्ठल जमुनाजीला ध्यान मागून म्हणा जवाई राय ना म्हणे पाय पडना पडीन म्हणे. हा आणि पहिले पद्धत होती जवाईना पाय पडे सासू जुन्या बाया बसेल त्या मायासले माहिती होईल जवाईना पहिले सासू पाय पडे. आता कसं काय वातावरण आहे आता सासूना पाय पडाशिवाय सासूच पोर वाट लावत नाही गणच उलट विचारचे आणि जवाईने मी चौकाल्या धंदा धरले सासूल मम्मी म्हणतात बाकी ना उलगेल वावरे हो सासू मान मायमा फरक ठेव रे काका. विठ्ठल असं जर सांगा ना तरी बी आपला 2 तास कीर्तन नाही जात. आपलं पहिलं काहीच राहिलं नाही आणि आज पहिलं काहीच सांगणं नाही मला. विठ्ठल जमुनाजीनं दर्शन घेतलं भगवंताचं. भगवंतानं पाय बाहेर काढला अंगुष्ठ थोडा टच केला उंचू करतात फुकी राहणार त्या माले. हो चांगले. आता भगवंताला गोकुळात नेला आणि गोकुळात नेल्याच्या नंतर भगवंताला यशोदा मैयाच्या जवळ सोडलं. यशोदा मैयाला मुलगी झालेली होती तिथून पोरगीला उचललं आणि नंद वासुदेव निघाले. आता पुढचं चरित्र मी नंतर सांगणार आहे पण इकडे मथुरेतलं वातावरण सांगतो. जेव्हा आपण गोकुळामधनं वासुदेव पोरगी घेऊन गेल्याच्या नंतर कंसाला सांगितलं कंसा जे म्हणले आम्हाला मुलगी झालेली. पोरगीला बघितलं हातात घेतली आणि कंस खदा खदा हसायला लागला. कंस म्हणतो हा मला घाबरून अवतार बदलला अरे मुलगी बनून आला तुला काय वाटतं देवा मी तुला सोडणार आहे असं वाटतं होय मी तुला मारणारच आहे म्हणला. पोरीचे पाय धरले घरा घरा फिरवली दगडावर आटोपण्यात तोपर्यंत ती पोरगी या कशात गेली आणि तिथून सांगते संदेश अरे तुला मारणारा गोकुळामध्ये जन्माला आलाय. कंसाने ऐकलं मला मारणारा गोकुळात जन्माला आला. हा हे वाक्य ऐकल्याच्या नंतर मला मारणारा गोकुळात जन्माला आला हे वाक्य ऐकल्याच्या नंतर कंसाची काय मानसिकता होती ते तुकोबाराय सांगतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. कृष्ण गोकुळी जन्माला कृष्ण गोकुळी जन्माला हे गोकुळी जन्माला कृष्ण गोकुळी जन्माला हे कृष्ण गोकुळी जन्माला कृष्ण गोकुळी जन्माला कृष्ण गोकुळी जन्माला कृष्ण गोकुळी जन्माला कृष्ण गोकुळी
जन्माला आला, गोष्ट घडली चांगली ना माया हो, देव जन्माला आलाय पण कंसाला चढकाप सुटलाय, दृष्टाला चढकाप सुटला, एकीकडे दुःख आजचाला गोकुळामध्ये. जेव्हा भगवंत जन्माला आलेले, यशोदा मैयाच्याकडे मुलगा, यशोदा मैयाला मुलगा झाला, हे पाहणार पहिलं व्यक्ती कोण होतं? यशोदा मैयाला मुलगा झाला हे पाहणार पहिलं व्यक्ती कोण होत? माहित नाही? सांग देऊ, मग सांग देऊ का? स्वप्नील बाबा त्यांना अलग लागतच बस. तुम्ही बसेल म्हणजे मी आठेशे समायले. ऐका, यशोदा मैयाला मुलगा झालेला ना, पाहणारा पहिलं व्यक्ती होती सुनंदा, नंद बाबांची बहीण. नंद बाबांच्या बहिणीनं बघितलं माया वहिनीला मुलगा झालेला आहे, पडत पडत नंद बाबांच्याकडे जाते आणि तिकडची ब्रज भाषा, त्या ब्रज भाषेमध्ये नंद बाबांना आवाज देते, नंद भैया, नंद भैया, सुनो ना नंद भैया, नंद भैया तमे लल्ला भैयो. नंद बाबा म्हणतायत, सुनंदा काहे चिल्ला रही हो? अरे नंद भैया तमे लल्ला भैयो, नंद भैया तमे लल्ला भैयो, लल्ला भैयो. ये बात सुनते ही नंद बाबाने गळ्यातले फुलार नवरत्नांचे हार काढले आणि सुनंदाच्या गळ्यात टाकले. सुनंदाच्या गळ्यात टाकले. नंद बाबा पोरगा बघायला जात आहेत. नंद बाबा जेव्हा पोराला भेटण्यासाठी जात आहेत ना, रस्त्याने चालत असताना बारकी गल्लीतली गोकुळातली पोर होती, त्या पोराने नंद बाबांचा हात धरला. नंद बाबांना सांगितलं, बाबा कहा जा रहे हो? कछु नहीं भैया, लाला हुआ है, लाला देखने जाना है. अगर आपको लाला देखना है नंद बाबा तो आपको श्रृंगार करना पड़ेगा. अगर लाला देखना है तो आपको श्रृंगार करना पड़ेगा. आणि तुम्हाला सांगतो, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. संतांनी सांगितलेलं अजिबात चुकीचं नाही या. नाशिवंत देह आहे हो, ते जाणारा, ते टिकणार नाही या. पण जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत त्याला चांगलं ठेवावं तर लागणारच आहे. बरोबर आहे ना? अजून सांगतो, शृंगार का करावा? काही लोकांच्या मनात प्रश्न असतो, शृंगार का करावा? आता 2-5 मिनिटं तुम्हाला माहिती देण्यासाठी, माहिती व्हावं म्हणून मला बोलावं वाटतंय. काही महाराज लोकांचे माझ्याकडे, म्हणजे महाराज लोक जातात ते बघून येतात, त्यांचा काही प्रश्न नाही आहे. पण काही लोकांचा प्रश्न असा असतो की महाराज, इतर महाराज वेगळे दिसतात, हे महाराज जरा वेगळे दिसतात, असे का राहतात? बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे. तर मला सांगायला आवडेल, जेव्हा वृंदावन मध्ये संहिता देतात ना, ते गुरुजी सांगतात, भैया अगर आपको कथा पढ़नी है तो आपको भगवान के ऊपर प्रेम करना पड़ेगा. अगर हम ही भगवान के ऊपर प्रेम करेंगे तो भाई एक तरफा हो जाएगा. भगवान ने भी हमारे ऊपर प्रेम करना चाहिए. इसलिए भगवान का कोई तो भक्त देखना पड़ेगा. कोणीतरी असा विशेष भक्त बघावा लागेल आणि त्याची वर्तणूक आपल्यात आणावं लागेल की देवानं सुद्धा आपल्यावर प्रेम केलं पाहिजे. मग देवाचं 16,108 बायका असल्यावर सुद्धा देवाचं प्रेम होतं ते राधेवर. आणि आम्ही कथाकार भगवंताचं नामचिंतन करत असताना राधेचा शृंगार करतो, तुमच्या समोर उभं राहतो, तुम्हाला दाखवण्यासाठी नाही तर माझ्या देवाला रिझवण्यासाठी. शृंगार का करावा? आता महिला मातांना विचारतो, शृंगार या माया पण करतात ना? तुम्ही शृंगार करतात ना माया हो? आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुमचा शृंगार आहे, पण प्रत्येक शृंगाराच्या मागे काही ना काही कारण आहे. मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, तुम्ही कंपाडाला कुंकू लावतात, तो का लावला जातो माया हो? ते तुमचं सौभाग्याचं लिहि ना, बरोबर आहे ना? मग तो कुंकू, आता टिकल्या लावतात तो भाग वेगळा आहे, टिकल्या लावू नका असं मी म्हणणार नाही, पण टिकलीच्या खाली कमीत कमी थोडासा कुंकुवाचा बोट ठेवत जा बहिणी. थोडा काशना, टिकल्या लावू नका असं मी म्हणणार नाही, पण थोडा काशना कुंकुवाचा बोट ठेवत जा. तुम्ही कुंकू लावतात, त्या कुंकुवाचा आकार कसा असतो? गोल असतो. गोल एवढ्यासाठी कुंकू लावते बाई की माझ्या नवऱ्याच्या आयुष्याला कुठं थांबा नसावा म्हणून कुंकू गोल लावला जातो. बरोबर आहे ना? हा, अजून सांगतो, तुम्ही कानामध्ये तोंगल घालतात, साखरपुड्यामध्ये येऊन जातात काही ठिकाणी, तुम्ही तोंगल घालतात ना तोंगल, त्या का बरं घालतस माया हो? तोंगल काय घातला जातो? तोंगल एवढ्यासाठी घातला जातो, जर बाई तू बाहेर गेली फिरायला लग्न झाल्याच्या नंतर, जर तुझ्या सासऱ्याबद्दल, सासूबद्दल, दीरबद्दल, जेठबद्दल कोणी जर काही वाईट सांगितलं तर उजवा कानातला तोंगल सांगतो, ताई
या कानाकन ऐक आणि डाव्या कानातला तोंगल सांगतो या कानाकन सोडून दे, पण घरात वाद घालू नको, हे तोंगल आपल्याला उपदेश. अजून सांगतो, तुम्ही का घातली जाते? हा, फुली का घातली जाते?